लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. पुढची बातमी बघूयात. महाराष्ट्रामध्ये हिंदीवरनं आणखी वाद निर्माण होण्याची चिन्ह होती. सरकारी कर्मचाऱ्यांची 28 जूनला हिंदीची परीक्षा आयोजित करण्यात आली होती. त्यावरून मनसेनं ही परीक्षा उधळून लावण्याचा इशारा दिला, तर मराठी भाषेचे मंत्री उदय सामंत यांनी परीक्षेला स्थगिती दिली. बघूयात. आपल्या माध्यमातून आमची सरकारला विनंती आहे की परीक्षा त्वरित रद्द करावी, अन्यथा परीक्षा केंद्राच्या बाहेर जो काय तमाशा होईल त्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. जी परीक्षा हिंदीची लावलेली होती त्याला स्थगिती दिलेली आहे. हिंदीवरून पुन्हा एकदा वादाला फोडणी बसत असल्याचं दिसताच सरकारनं हिंदी परीक्षेवरनं एक पाऊल मागे घेतलंय. राजपत्रित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी 28 जूनला हिंदी भाषेची परीक्षा घेण्यात येणार होती. पण हा पुन्हा हिंदी सक्तीचा प्रयत्न असून मनसेनं परीक्षा उधळून लावण्याचा इशारा दिला. 1976 पासूनच दरवर्षी हिंदी भाषेची परीक्षा घेतली जाते. मात्र विरोधानंतर आता परीक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. तसंच भविष्यात कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषेच्या परीक्षेची आवश्यकता आहे का याची पडताळणी केली जाईल, असं मराठी भाषेचे मंत्री उदय सामंत म्हणाले. हा मूर्खपणा आहे. एक तर राज्य सरकारला गरज नाही आहे की अधिकाऱ्यांनी हिंदी शिकावयाची. मुळात इथले जे अधिकारी आहेत, जे महाराष्ट्रात काम करत आहेत, त्यांनी हिंदी शिकणं अपेक्षित नाही आहे. महाराष्ट्रात जे काम करायला येत आहेत त्यांनी मराठी शिकणं अपेक्षित आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या परीक्षा लादून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि आपल्या माध्यमातून आमची सरकारला विनंती आहे की परीक्षा त्वरित रद्द करावी, अन्यथा परीक्षा केंद्राच्या बाहेर जो काय तमाशा होईल त्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. मी आत्ता आमच्याच प्रधान सचिव मराठी भाषेच्या जे किरण कुलकर्णी आहेत त्यांच्याशी चर्चा केली. जी परीक्षा हिंदीची लावलेली होती त्याला स्थगिती दिलेली आहे आणि भविष्यामध्ये ही हिंदीची परीक्षा आवश्यक आहे का ते मी राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून पडताळून बघणार आहे. 1976च्या नियमावलीमध्ये मराठी भाषेअंतर्गत म्हणजे भाषा अंतर्गत ही हिंदीची परीक्षा घेतली जाते. परंतु आपण पत्रकार म्हणून जे माझ्या निदर्शनास आणून दिलं, मी तात्काळ ती माहिती घेतली आणि त्या परीक्षेला मी स्थगिती दिलेली आहे. काही महिन्यांआधीही पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाला जोरदार विरोध झाला. राजकीय पडसाद इतके उमटले की दोन्ही ठाकरे बंधू राजकीयदृष्ट्या एकत्र आले. आता कर्मचाऱ्यांच्या हिंदीच्या परीक्षेवरनं पुन्हा मराठी विरुद्ध हिंदीच्या वादाला सुरुवात झालीच होती. हिंदीला आम्ही कधी विरोध केला नाही. मराठी ही पहिल्या क्रमांकाची भाषा आहे. हिंदी असेल, इंग्रजी असेल, या ऐच्छिक भाषा आहेत आणि राष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी इंग्रजी आणि हिंदीची आवश्यकता आहे. राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना हिंदी यावीच लागते, इंग्रजी यावीच लागते. कुठेही आपल्याला हिंदी विरोध कुणाचाच नाही आहे किंवा इंग्रजी भाषेला विरोध नाही. परंतु महाराष्ट्रामध्ये मराठी अनिवार्य आहे, मराठी सक्तीची आहे. परंतु राष्ट्रीय पातळीवर आपल्याला काम करताना हिंदी आली पाहिजे. तुर्तास तरी हिंदीच्या परीक्षेला स्थगिती दिल्यामुळे 28 जूनला परीक्षा होणार नाहीये. मात्र यापुढेही कर्मचाऱ्यांची हिंदीची परीक्षा घ्यायची की नाही यावर अंतिम निर्णय घेतला जाईल. गिरीश गायकवाडसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.